नाशिक जिल्हा रुग्णालय आणि महाराष्ट्र पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने 41व्या राष्ट्रीय नेत्रदान पंधरवड्याचे उद्घाटन जिल्हा रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात करण्यात आले। जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सतीश शिंपी, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर निलेश पाटील, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सूर्यवंशी, अधिष्ठाता डॉक्टर किरण पटोळे, उपअधिष्ठाता डॉक्टर गोपाळ शिंदे उपस्थित होते। डॉक्टर प्रियंका वानखेडे यांनी प्रास्ताविक केले। शल्यचिकित्सक डॉक्टर शशिकांत आवारे, डॉक्टर कल्याणी अहिरे, डॉक्टर कल्पना गडसिंग, डॉक्टर प्रीती वाडेकर, डॉक्टर स्मिता हरित यांनी नेत्रदानाबाबत जनजागृती करून गैरसमजुती दूर करणे तसेच नेत्रदान कोण करू शकतो अशी सविस्तर माहिती दिली। नेत्रदानाचा संकल्प करण्यासाठी आवाहन करण्यात आलं। उपस्थित अधिकारी, कर्मचारी, रुग्ण, नातेवाईक यांच्याकडून नेत्रदान संकल्पपत्र भरून घेण्यात आले। या कार्यक्रमानिमित्त नेत्रदान जनजागृतीसाठी पथनाट्य तसेच पोस्टर प्रदर्शन स्पर्धा आयोजित करून स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले। यावेळी अधिसेविका भालेराव मॅडम, अतिरिक्त अधिसेविका वाघ, नेत्र विभाग प्रमुख गोसावी, वैष्णव ओपीडी प्रमुख जाधव, सोनवणे उपस्थित होते। या कार्यक्रमासाठी डॉक्टर संजीवनी जोशी, डॉक्टर आरती भगत, डॉक्टर भाग्यश्री तिवारी, डॉक्टर सौरभ सातपुडके, डॉक्टर अथर्व खैना, डॉक्टर तृप्ती शिंदे, डॉक्टर प्रतीक, नेत्रचिकित्सा अधिकारी मंगेश वाघ, DN चौधरी, महेश भोसले यांनी परिश्रम घेतले। डॉक्टर मृणाल सनगाळे यांनी आभार मानले।